काका नाव सांगा तुमचं? बाबू पूर्ण नाव सांगा. बाबू खंडू काळे. अच्छा, पूर्ण आलेत काका? बिडवून. बिडवून आले. किती वेळ आहे माझ्याकडं? दोन बार. दुसरी बारी. दुसरी वेळ. पहिल्यांदा काय त्रास होता तुम्हाला? पहिले चालायच येत नव्हतं गुडघ्याने. बिलकुल चालता येत नव्हतं? बिलकुल चालता येत नव्हतं. दुसऱ्यांदा आले कसं वाटतं तुम्हाला? हा, चांगलं वाटतं. चालता येतं का? हा, चालता येतं. पायऱ्या चढणं वगैरे? हा, चालता येतं. पायऱ्या यंगायला लागलो 2 चरण. किती बरं वाटलं सारखं वाटतं तुम्हाला? लय बरं वाटतं मला, म्हणून तर आलो मी. तर काय म्हटले तुमचे? चालताना पाहिलं असेल ना तुम्हाला? हो, पाहिलं. म्हणजे चांगलं झालं म्हणजे बरं झालं म्हणजे. बघा, माझ्या आजोबांना पहिल्या वेळेस जेव्हा इथे आणलं होतं तेव्हा थोडं देखील चालता येत नव्हतं. त्यांना असं धरून आणलं होतं, आम्ही 2 जणांनी धरून आणलं होतं. आम्हाला सरांनी पण सर म्हणले बाबा मी थेरपी करतो, पण बघा गादे वगैरे झिजलेल्या आहेत, राहिलं तर राहून जाईल, पण मी काही गॅरंटी देत नाही. पण आम्ही जास्त झीज झालेली होती त्यांच्या गादीची. सरांनी आम्हाला जे खरं ते सांगितलं होतं. पण ज्यावेळेस त्यांनी थेरपी केली त्यावेळेस आजोबांना त्याच्या 10 दिवसानंतरच थोडं थोडं चालता यायला लागलं ना. आता 15-20 दिवस झाल्याच्या नंतर तर व्यवस्थित पायऱ्या चढणं आणि रोडवर पण थोडं चालायला लागले. ते कमीत कमी 500 मीटर चालायला लागले व्यवस्थित. आणि आता दुसऱ्या वेळेस आमची थेरपी झालेली आहे, दुसरी सेटिंग झालेली आहे. तेव्हा सरांनी गुडघ्यामधील जी घाण आहे, टॉक्सिन गुडघ्यामधलं काढलेलं आहे. आता बराचसा फरक जाणवतोय आजोबांना आणि आता व्यवस्थित त्यांचे स्वतः प्रत्येक कार्य स्वतः करू शकतात. सुरुवातीला त्यांना चालताच येत नव्हतं, एवढी परेशानी झाली होती. बरं वाटलं. किती पेशंट आले तुमचे? बघा, आमच्या आजोबांना बरं वाटल्यामुळे माझ्या आईला देखील मणक्याचा त्रास होता. L3, L4, L7 पर्यंत मणक्या, L5S1 पर्यंत मणक्याची गादी सरकलेली होती. सरांनी आता पहिली वेळेस ट्रीटमेंट केली. दुसरी त्या आईला एकदम फरक पडला. हाताची चमक आहे. पोळी सुद्धा आईला साधी करता येत नव्हती हातांनी. आता पोळी बरोबर चमक तर बंदच झाली. आता पोळ्या वगैरे करणं व्यवस्थित सर्व दैनंदिन काम करता येतात आईला. आता आईची पण 2 वेळेस थेरपी झालेली आहे. तिचं व्यवस्थित पूर्ण सगळे काम करू शकते ती. आणि दुसरे जे आहे कमरेमधील देखील, आमच्या इकडच्या पेशंटला कमरेमध्ये गॅप होता, त्यांचं व्यवस्थित झालंय. माझ्या आजीला पायांच्या नसा, ज्या पिंढऱ्याच्या नसा होत्या त्या नसा पूर्णपणे अडकल्या, अशा आखडलेल्या होत्या त्या नसा. पण अनेक डॉक्टर म्हणजे अनेक न्यूरोलॉजिस्टकडे आम्ही दाखवलं. त्यांनी गोळ्या वगैरे दिल्या, ती गोळी खाल्ली की त्यांचं राहायचं. पण आता ती थेरपी केल्यापासून सरांची एकदम पाय व्यवस्थित झाले, ते नसा मोकळ्या झाल्यात एकाच थेरपीमध्ये. आता मी आमच्या बीड जिल्ह्यातील सर्व पेशंटला सांगू इच्छितो की ह्या दत्त आश्रम पेन रिलीफ सेंटर सरांकडे बघा. या ठिकाणी चौंडी मेंढी या ठिकाणी अनेक दुसरे देखील पेन रिलीफ सेंटर आहेत. त्या ठिकाणी लोक आपल्याला आमिष देतात. आमचे एका दिवसामध्ये समजा आमच्याकडे नंबर लागतो, ह्यांच्याकडे थोडा टाइम लागतो, कारण की ते व्यवस्थित सर्व ट्रीटमेंट असल्यामुळे एक दिवस सुरुवातीला नंबर लावून दुसऱ्या दिवशी प्रत्येक पेशंटला त्यांच्या दुखण्यानुसार, कुणाला अर्धा तास, कुणाला पाऊण तास, काही पेशंट 1 तास ते सर स्वतः वैयक्तिक वेळ देतात. म्हणून इथे नंबर येण्यासाठी साहजिकच जरा वेळ लागतो, कारण की प्रत्येक पेशंटला त्यांच्या दुखण्यानुसार इथे वेळ दिला जातो. गडबड कोणत्याही प्रकारची केली जात नाही, सर्व ट्रीटमेंट व्यवस्थित होते. पण आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला पहिल्या वेळेस आजोबाला इथे घेऊन आलतो, सुरुवातीला आम्ही गाडी ज्या ठिकाणी पार्क केली तिथे लगेच दुसरे आजूबाजूचे जे दलाल म्हणजे त्यांच्या नंतर उघडलेले जे काही पेन रिलीफ सेंटर आहेत त्या येतात आणि म्हणतात आम्ही एकदम तुमचं व्यवस्थित करू. पण हे आमच्या सरांचा पूर्णपणे त्याच्यामध्ये स्पेशलिस्ट सर आहेत, नॅचरोपॅथी डॉक्टर, त्यांच्याकडे व्यवस्थित थेरपी पूर्ण होते. नॅचरोपॅथीची डिग्री आहे. सर स्वतः डॉक्टर आहेत. त्यांनी पूर्णपणे वेल क्वालिफाईड पूर्ण कोर्स करूनच सर या ठिकाणी त्यांचं हॉस्पिटल कार्यरत आहे. आणि विशेष म्हणजे त्या आम्हाला स्वतः वैयक्तिक इतका अनुभव आलेला आहे, त्याच्यामुळे सरांचे एकदम योग्य ट्रीटमेंट आणि योग्य डिग्री आहे असा पूर्ण विश्वास. अनेक डिग्री इथे सर्व सरांच्या ज्या डिग्री आहेत, सर्व डिग्री आम्ही इथे पाहतो. एकदम बघा सर्व डिग्री इथे दिसतात आणि व्यवस्थित सर्व आहे त्यांची ट्रीटमेंट. सर आमच्या सर्व बीड मधील आम्ही जो आता कमीत कमी 15 पेशंट आमचे जवळचे नातेवाईक येथे आलेले आहेत.
सर्वांतर्फे सरांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला एकदम चांगली ट्रीटमेंट दिली आणि आम्हाला आमच्या दुखण्यापासून सर्वांना आराम मिळाला.